त्या सत्तेला मी वंदन करतो. आणि इथून पुढे आता प्राकृतमध्ये ओव्या सुरू झाल्या. पहिल्या प्रकरणाची पहिली ओवी सुरुवात झाली. ऐसिये निरुपाधिके जगाची जे जनके, त्या वंदिली मी मुळिके देवो देवी. फार सुंदर विषय इथे आहे. ऐसिये निरुपाधिके, याच्यातलं काय आहे मंडळी, मी माझ्या परीने जितकं जास्तीत जास्त खुलवून सांगायचा प्रयत्न करीन, पण थोडीशी एक अध्यात्माची ही बॅकग्राऊंड असेल तरच विषय नीट समजतो, नसेल तर जरा अवघड जाईल, हे मात्र नक्की आहे. अलग लक्षात. तरी पण माझ्या परीने मी जितकं खुलासेवार, काही मी धावपळ करणार नाही, काही मला संपायची काही गरज नाही आहे. 2 ओव्या जरी ऐकल्या नीट तरी पुष्कळ झालं. ऐसिये निरुपाधिके जगाची जिये जनके, निरुपाधिके जनके मुळिके देवो देवी. काय आलं या ओळीमध्ये? निरुपाधिके जनके मुळिके देवो देवी. समजून घ्या. ऐसिये निरुपाधिके, बर का, ब्रह्म निरुपाधिक आणि बाकी सगळी उपाधी. बर का. पुरुष इथे शब्द वापरला नाही पण मुद्दाम वापरतो. पुरुष निरुपाधिक, प्रकृती उपाधी. माया ही ब्रह्माची उपाधी मानलंय. वेदांत शास्त्र काय सांगतं? माया ही ब्रह्माची उपाधी. बरोबर आहे ना? इथे त्या देवी सुद्धा निरुपाधिक म्हणतायत. हे ज्ञानोबारायचं वैशिष्ट्य आहे. हे दिसतंय ते काय? जगत. जगत काय? माया. माया काय झाली? ही उपाधी झाली. माया ही ब्रह्माची उपाधी. लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उपाधी नाही. उपाधी असू कशी शकेल? एक सत्ता जर त्या रूपाने नटले तर उपाधी कशी? परिच्छिन्न असेल तर उपाधी, एक रूप असेल तर उपाधी नाही. चला, आता माझ्या परीने जितकं मी समजून सांगायचं सोपं तितकं करीन. मला माझ्या फेटाचा उपाधी होते. एक कीर्तन फार तर फार 2 तास. अरे का, मग माणसं तिथे उभी असतात दरवाजात, तिथपर्यंत नीटनेटका असावं म्हणून डोक्याला फेटा ठेवतो. आणि एकदा गेटच्या बाहेर गेल्यानंतर तो फेटा काढून फेकून देतो. कळलं? पण डोकं काढून कधी ठेवलं नाही बाजूला. माझं बोलणं कळलं? काय म्हटलं मी? फेट्याचं ओझं वाटलं पण डोक्याचं ओझं वाटलं नाही. फेट्याचं ओझं का वाटलं? ते निराळं आहे म्हणून वाटलं. डोकं माझ्याशी जोडलेलं आहे म्हणून डोक्याचं ओझं नाही. चला, हा माझा दृष्टांत झाला. आता तुमचा. सगळे अगदी पॅन्ट बिन बुशर्ट वगैरे घालून येताना घरी गेल्यावर एका गंजी फ्रॉकवर किंवा साधा पातळ सदरा लेहंगा वगैरे, नाही हो म्हणले, आज जड जाते. जड जाते काय? काय जड झालं तुम्हाला? लक्षात घ्या. जे परिच्छिन्न असेल तेच उपाधी आहे. अपरिच्छिन्न असेल तर उपाधी कशी? तसं देवी जर परिच्छिन्न असेल तर उपाधी, देवी जर अपरिच्छिन्न आहे तर उपाधी कशी? लक्षात येते का नाही मंडळी? काय? चला अजून पुढे. एखाद्या बाईचे सुंदर केस असतात, लांब लचक मोठे, लांब लचक केस असतात. त्या केसाचं तिला कधी ओझं झालंय का? नाही कधी ओझं. कारण ते तिचे अंगभूत आहेत, नाही का? एखाद्या माणसाचं नाक लांब असतं, त्या नाकाचं त्याला ओझं झालं, आणि एकाचं आकुड होतं म्हणून त्याला ओझं झालं नाही. असं कधी झालं का?
लांब असू दे नाही तर आखूड असू दे, कसंही असू दे, जे मूलभूत आहे, जे एक रूप आहे, त्याचं ओझं कधीही होत नाही. हाताचं ओझं होतं, हाताला ओझं होतं, हाताचं ओझं नाही. आता आपला देवोदेवी विषय चाललाय बरं का. काय चाललाय? हा, हाताला ओझं होतं म्हणून म्हणतो जरा ही पिशवी घ्याव, नाही का. हा नवरा बायको असेल तर मग ती बायको बटाटे वगैरे घेते. अहो मी किती वेळ वाचते, जरा घ्या ना तुम्ही. बरोबर, माझ्या लक्षात आलं नाही, घेतलं. ती असं कधी म्हणली नाही की हात घ्या माझा. मी काय म्हटलं, इथे नाही त्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी सोपं करून सांगितलं. आता हे बघा, पक्क लक्षात येईल तुमच्या की जे एक संघ आहे, समरूपेन एक संघ आहे, त्याचं ओझं कधीही वाटत नाही. जे परिच्छिन्न आहे त्याचं होईल ओझं. तसं देवाहून देवी जर निराळी असेल तर ती उपाधी, देवी आणि देवो जर एकरूप असेल तर उपाधी कशी. आता हे पहिल्या ओळीपासून अमृत अनुभव संपेतोपर्यंत लक्षात ठेवा. बस एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला बरोबर कळेल, नाही का. म्हणून अजून सांगतो, व्यवहारामध्ये आपल्या बायकोचा आपल्याला त्रास होईल, बायकोला नवऱ्याचा होईल. असं काही नाही आहे की बायकोचा त्रास होतो असं नव्हे आणि तुमचा तिला होत नाही असं गृहीत धरायचं कारण नाही. कितीही चांगला नवरा असला तरी होतोच, कितीही चांगली बायको असली तरी जे काही त्रास व्हायचा होतोच, नाही का. आपल्या मनाविरुद्ध झाले तरी त्रास होतो. अगदी काही नवरा काही काठी घेऊन मारतो बिरतो असं नव्हे, पण जरा थोडी घशाला धक्का दिला तरी तेवढा तरी त्रास होतोच. म्हणजे त्रास होत नाही असं काही म्हणण्याची गरज नाही. अगदी माझ्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. हे तुम्हाला बरं वाटण्याकरता बोललो. मला माहिती होतं माणसांचं लक्ष काय असतं, माणसं कोण कुठे केव्हा बघतात. आता माझ्या नजरेतून काय सुटतं का? नवरा बायकोचे विषय आले की तुम्ही आईसाहेबाकडे बघितलंच पाहिजे, माझी खात्री आहे. बायका तर वळून वळून बघतात की जणू काय आजच माझं लग्न झालंय. काय, पत्नी असली तरी भिन्नच, पती असला तरी भिन्नच, मुलगा असला तरी भिन्नच. जे आपल्याहून परिच्छिन्न असेल, मग आपला आपल्याला कधी त्रास झालाय का? आपला आपल्याला कधी ओझं झालंय का? नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून इथे देवी जेव्हा उपाधी म्हटली गेली तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, कसं म्हणतोस उपाधी? हा प्रभूचा विलास आहे. जगदरूपाने प्रभू नटलेला आहे, मग चांगला असू दे नाही तर वाईट असू दे, सगळं तोच आहे. तुकाराम महाराज बघा कसं कौतुकाने लिहितात, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. सुखही विठ्ठल आणि दुःखही विठ्ठल. दुःख उपाधी नाही, कळलं का. सुख ग्राह्य आणि दुःख त्याज्य का? उपाधी म्हणून नाही. सुखही विठ्ठल, दुःखही विठ्ठल, हा चिदविलास. दोन्ही ग्राह्य धरलं आणि दोन्ही जेव्हा तुम्ही ग्राह्य धराल तेव्हा खऱ्या अर्थाने सुखी व्हाल. हे बघा, इंजेक्शन टोचणार आहे हे गृहीत धरा, म्हणजे टोचत नाही. माझं बोलणं कळलं का? तुम्ही अगोदरच असं 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 करा, म्हणजे अजून त्यांनी सुई काढली नाही तर तुम्ही अंग चोरता. मग ते तुम्ही अंग चोरता म्हणजे काय करता? ती कातडी अशी आकुंचन, म्हणजे स्वीकारायला त्या मोकळ्या बसा ना. डॉक्टर म्हणतात तो मोकळं सोडून द्या, मग तो अहो जर मोकळं सोडा म्हणतात, तो घालतो, त्यांनी काढलं, दिलं दिलं. माझं म्हणणं कळलं का?
तसं दुःखाचा सुद्धा स्वीकार केला तर ते दुःख सुद्धा दुःख वाटत नाही. तुम्ही अगदी गृहीत धरलेलंच असतं की अगदी उंबरठ्याचं माप ओलांडून आले की तुमचा पाय हातात घेऊन चेपत बसेल, त्या सोडून. केशवबुवा तुम्हाला काय झालं मान हलवायला, का हसताय का, काही चुकीचं सांगितलं का, हे गृहीत धरतात माणसं. या बायका तर फारच भयंकर काहीतरी गृहीत धरतात. सून आली की मी अशी बशीन, मग ती मला चहा आणून देईन. अगे विसर, कप बशी चहा पिले आणि कप बशी धुवायला तुझ्या हातात नाही दिली तर मीची अगोदरच उतरवली. काय पण पहिल्यापासून गृहीत धरावं, आपल्याला होईल तिथपर्यंत आपण करावं, जेवढं होईल तेवढं करावं, जेवढं होईल तेवढा आनंद भोगावा, कशाचाच त्रास होणार नाही. तुम्ही जे गृहीत धरताय ना की असं होईल, मग तसं होईल, मग तसं होईल, काहीही तुमच्या मनासारखं होत नाही. आलं का लक्षात? तुम्हाला असं वाटलं की सून आल्यानंतर काही काही करणार नाही, तुम्ही लिहून ठेवा, हे गृहीत धरा, आणि मग जे काही करील ते उत्तमच आहे. माझं बोलणं कळलं? काय म्हटलं मी? काही करणार नाही हे गृहीत धरा, आणि मग चहा दिला तरी वा 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 बाळा काय चहा, वा वा वा. काय हा पिठलं चांगलं झालंय पण मीठ जास्ती झालंय. काय पिठलं छान झालंय पण जरा मीठ जास्ती झालंय, उद्या कमी घाल. हा, माझं म्हणणं कळलं का? सुख सुद्धा ग्रहित धरावं लागतं, तसं दुःख सुद्धा ग्रहित धरावं लागतं, आणि ग्रहित धरल्यानंतर त्याचा त्रास होत. हा, आता विलास सांगायचा आहे ना, हे काही साधा विलास आहे का? अहो चिदविलास आहे. नाही नाही आहे नाही, चाललंय ते सगळा चिदविलासच आहे. हे आहे तो सगळा चिदविलास आहे. चांगलं काय वाईट काय, हे खरं काय खोटं काय, विशिष्ट लेवलला खरं खोटं चांगलं वाईट आहे तो प्रभू स्वरूपामध्ये विलासच आहे, नाही का? किती आले किती गेले काय तिथे पत्ता आहे का? विश्वरूपामध्ये काय काय चाललंय बघा. जगत चालूच आहे, बघितलं का तुम्ही? काय बॉम्बस्फोट चालूच आहे, दुष्काळ चालूच आहे, माणसं मरत आहेत, म्हणून कोणी जन्माला यायची थांबली नाही. काय इथे माणूस असा पडलेला बघतो, घरी येतो पुढे हॉटेलमध्ये शिरतो, मेला हो. बटाटे वडा आण. काय इथे मेलेला बघतो पुढे सरतो, जरा बटाटे वडा आण. काय हा जरा चहा कडक आण. चांगला बिला चहा बी पितो, घरी येतो. काय अगं ट्रॅफिक जॅम झाला होता, ऍक्सिडेंट झाला, तो कोणतरी मेलं होतं, उशीर झाला, मी खाऊन आलो बटाटे. बरं धन्य, चांगलं नाही, काही चुकलं नाही, हाही विलासच आहे. मी नावं ठेवतो वगैरे असं काही नाही आहे. मी तुमच्या पुढे एक वस्तुस्थिती मांडलेली आहे. वस्तुस्थिती नीट बघा, चांगलं काय वाईट काय, काय घडतंय काही नाही, म्हणजे विलास समजेल, म्हणजे देवी समजेल. आणि ज्यांना उपाधी वाटली ते पळत गेले, गिरीकंदरात गेले, डोंगरात गेले, तरी उपाधी संपली नाही, कारण त्यांनी उपाधी म्हणून बघितलं. महाराज म्हणाले या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे गा सर्वत्र, पण ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी माझी गुप्त, तू उपाधी म्हणून बघतोयस म्हणून तुला त्रास आहे, त्याच्यातलं गुप्त चैतन्य बघ म्हणजे तुला कळेल. उपाधी नाही, हा त्या प्रभूचा सगळा विलास आहे, हे त्याचं सगळं कौतुक आहे. म्हणून लक्षात ठेवा, ऐसिये निरुपाधिके. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानामध्ये देव जसा निरुपाधिक आहे तसं देवी सुद्धा निरुपाधिक आहे. इथे ब्रह्म माया, पुन्हा पुन्हा सांगतो, ब्रह्म माया शब्द नाही, प्रकृती पुरुष शब्द नाही, दृश्य द्रष्टा दर्शन नाही, इथे एक शब्द शिव आणि शक्ती. पण शिवशक्ती दोन शब्द जरी वापरले तर आहे तो शिवच.
म्हणून देवो देवी हे निरुपाधिक आहेत. मागील श्लोकार्थानुसंधाने एकार्थे जे द्विवचने देवो देवू जगत्कारिणी उपाधी रहित. देवो आणि देवी हे दोन्हीही उपाधी रहित आहेत. यांना कोणची एक पुन्हा अजून एकदा सांगतो, विशिष्ट विषय विशिष्ट पातळीवरून ऐकायचा असतो. माझं बोलणं कळलं का? अर्थ सुद्धा त्या लेवलने ऐकले तर कळेल, नाही तर काही कळायचं नाही. आलं का लक्षात? नको तिथे नको ती थेरी लावली तर मार खायची पाळी येईल. आध्यात्मिक जगत हा एक भाग निराळा आहे, आध्यात्मिक चर्चा हा एक भाग निराळा आहे, व्यावहारिक जगतामध्ये जगत असताना तो एक भाग निराळा आहे. याच्यामध्ये कुठेतरी एक लाईन मारलीच पाहिजे तरच कळेल. म्हणजे त्याचाच हा विलास आहे, गृहीत धरून जगावं म्हणजे आनंद आहे, नाहीतर सगळा घोटाळा होऊन जाईल, घोटाळा होऊन जाईल. म्हणून नीट लक्षात घ्या, त्याच्याकरता सांगितलं. हा तत्वज्ञानाची परिसीमा आहे. फक्त समजून घ्यावं की हे काय आहे, कारण सगळे अडकलेले आहेत. कोण मिथ्या म्हणतायत, कोण नाशिवंत म्हणतायत. कालच सांगितलं, नाश तर काही पावत नाही, फक्त परिवर्तन होतं. काय मूळ घटक तेच आहे, त्याचं स्वरूप पालटतं, एवढंच. याच्यापेक्षा नाशिवंत काहीच नाही आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले, या लागी हेची आद्य वंदिली मी प्रसिद्धे येथे दिसत असे वचन विरोधे आशंका ठाव. जेथ अर्थ जरी एकचू जाण तरी कासया येथे द्विवचन. आता शंका, दोन्हीचा जर अर्थ एकच आहे तर देव आणि देवी इथे शब्द निराळे वापरण्याची गरज काय? बोलणं समजलं? समजून घ्या नीट. दोन्ही जर एकच आहेत मग इथे देव आणि देवी हे शब्द का वापरले? उत्तर तेच देतात. आणि उपाधी संबंध न येऊन जगत कारण कैसे, आणि उपाधीचा संबंध न येता हे जगत निर्माण कसं झालं? जगत निर्माण झालं नाही हो, जगत कोणी निर्माणही केलं नाही हो. अहो, जगत रूपाने तोच नटलाय, हे लक्षात घ्या. निर्माण केलं तर करणारा एक आणि जगत एक असं द्वैत होईल. इथे तोच त्या रूपाने नटलाय. म्हणून महाराज म्हणाले, किंवा निरुपाधिक जरी असे तरी वंदना योग्य कैसी होती आणि वंदिली ऐसी युक्ती बोलिली मुळे. मग निरुपाधिक जर आहेत तर मग वंदनाची तरी उपाधी कशाला? समजतंय ना मंडळी? अवघड आहे. काय भूमिका समजली की समजेल. निरुपाधिक जर आहे तर वंदन करायची गरज काय, पाय पडायची गरज काय? नीट सांगतो ना. काही माणसांना ते पाय पडणं आवडत नाही. मुली लग्न झाल्याबरोबर त्या पाय पडायला तयार नसतात. मी तुम्हाला एक सांगते, मी कुणाच्याही पाय पडणार नाही. आय एम नॉट गोइंग टू बेंड. नको बेंड, म्हातारपणी आपोआप बेंड येईल. मी कुणाच्या पाया पडणार नाही. आम्हाला कोणाच्या पाया पडायची सवय नाही. किती जणांचे असं करायचं? बरोबर, मान्य. माझं बोलणं कळलं? दुसऱ्याच्या पायाला हात लावणार नाहीस, पण स्वतःच्या तरी पायाला हात लावा लागतोस की नाही? काय का स्वतःच्या पायाशिवाय? लक्षात घ्या इथे काय म्हणतोय मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निरुपाधिक आहे तर वंदन करायची गरज काय, किंवा उपाधी संबंधे विणे तर कैसे घडले वंदन. वंदिता असे कैसे ने उमटलात ऐसे सद्गुरुपाद स्मरोणी कीजेल काही एक विवरण ना तरी गुरुकृपाची आपण दाखवी. आता या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तरी काय सांगणार. आता गुरुकृपा जे प्रगट करील ते मी तुमच्या पुढे मांडते. काय म्हणतात? गुरुच्या कृपेने जे प्रगट होईल प्रस्तुत दोघे ते कोण कोण हे तव पाहो विवरून. आता हे प्रस्तुत दोन कोण आहेत? मग तेनेची अन्वय परिहरण आक्षेप पावे निखळ जे त्रिंग मात्र जाण
जे की सच्चिदानंद घरी परिपूर्ण आपण या आपण नित्योपलब्ध. बघा हे ईश्वरी सत्ता कशी आहे, नित्य उपलब्ध आहे. नीट आहे का, नित्य उपलब्ध. आम्ही कुठे उभे आहोत, काय आता सध्या काम नाही धंदा नाही, बघावं जरा देवाच्या मागे लागलोय. कशाच्या मागे लागलोय, सध्या जमेल तेवढं आपलं देवदेव करतो. बरं चांगलं काय, हे 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 नीट समजून घ्या पहिला. हे तसं काही नाही. एक मागे सांगितलेलं आहे, अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. कशावर विवरण चाललं आता, नित्य उपलब्ध. अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असल्या कारणाने नित्य अप्राप्त आहे. असे उगीच स्थिर होऊन बघू नका माझ्याकडे. काय म्हटलं मी, अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. काय, नीट आहे का, अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. प्राप्त